ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। नारद भक्तिसूत्र या विषयावरती आपलं चिंतन सुरू आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं की नारद मुनी म्हणत आहे, नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदः। हे 72व सूत्र आहे आणि त्यामध्ये काय म्हणतात नारद मुनी की अशा भक्ताला कोणत्याही प्रकारचा भेद नसतो। जातीचा भेद, कुळाचा भेद, हे असे जे भेद आहेत ते अशा प्रकारच्या भक्तामध्ये नसतात। आता पुढच्या सूत्रामध्ये म्हणतात की अशा प्रकारचे भेद भक्त का करू शकत नाही। जाती विद्या रूप कुल धन क्रियादी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असा भक्त भेद का करत नाही, त्यासाठी पुढल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की यतस्तदीयः छोटंसं सूत्र आहे। त्यामध्ये म्हटलं की तो जो भक्त आहे तो भगवंताचाच होऊन जातो। म्हणजे बघा, भक्त जेव्हा भगवंताचा होतो आणि म्हणून भगवंत जसे काही भेद करत नाही, हा भक्तसुद्धा भेद करू शकत नाही। तर आपण याला दोन प्रकारे इंटरप्रिटेशन करू शकतो। पहिलं म्हणजे तो बघतो की सगळी भगवंताची संतान आहेत, सगळी भगवंताचीच लेकरं आहेत। आता जर सगळी भगवंताची लेकरं आहे तर तो भेदबुद्धी ठेवणार कसा? त्याला सगळे भगवंताचेच आहे, त्यामुळे स्वतःचे भाऊ बहीणच आहे, त्यामुळे तो कुणामध्ये भेद करू शकत नाही। कारण भगवंताने हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, त्यामुळे हे सगळे जे काय आहे ते सगळे भगवंताचे आहे आणि आता तो भक्त पण भगवंताचाच आहे। मग जर सगळेच भगवंताचे असेल तर एकमेकांचे दोष कोण बघणार? कारण आपण भगवंताशी बांधले गेलेलो आहोत, आपलं नातं भगवंताशी आहे, तेव्हा सगळ्यांचं नातं भगवंताशीच आहे आणि भगवंतामध्ये तर हे सगळे दोष नाही। भगवंत कधीही भेदबुद्धी करत नाही, म्हणून असा भक्तसुद्धा भेदबुद्धी करत नाही। आणि दुसरं म्हणजे जर सगळ्यामध्येच भगवंत असेल, जर तो सगळ्यांच्या हृदयामध्येच असेल तरीसुद्धा भक्त भेद करू शकत नाही। भेद करणं म्हणजे भगवंताचीच निंदा करणं आहे। आता भगवंतानेच वेगवेगळी रूपं घेतली आहे। जात असो, धर्म असो, जितके काही जीव आहे, जितके काही प्राणीमात्र आहे, त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमेश्वरच विराजमान आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की तो आत्माच विराजमान आहे आणि तुम्ही पण आत्मा आहात, म्हणजे सगळे आत्मावत आहे। तुम्हीच सगळ्यामध्ये आहात, भगवंत सगळ्यामध्ये आहे, म्हणून सुद्धा द्वेष करू शकत नाही। समजा आपली जीभ जर आपल्या दातांनी चावली तर आपल्याला माहीत आहे की जीभसुद्धा आपलाच भाग आहे आणि दातसुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे। तेव्हा आपण दातांनी जिभेला चावलं म्हणून दातांवर काही ॲक्शन घेत नाही, दात काही पाडून टाकत नाही। एका शरीराचे अभिन्न भाग असल्यामुळे त्याला आपण काहीच करू शकत नाही। तशा प्रकारे ही सृष्टी सगळी भगवंताने व्यापलेली आहे। भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, सूत्रे मणी गणा इव, म्हणजे जसे धाग्यामध्ये मणी ओवलेले असतात पण सूत्र मात्र एकच असतं, धागा एकच असतो, त्याप्रकारे हे सगळे जीव भगवंतामध्ये ओवलेले आहेत, भगवंताचा अंश आहेत। तेव्हा इथे आपण भेदबुद्धी करू शकत नाही। म्हणजे हा भक्त जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे, ज्याला भगवत दर्शन झालेलं आहे, जो सगळ्यांमध्ये भगवंताला बघतो आहे, तो कुणाचाही द्वेष करू शकत नाही। जातीच्या नावावर, कुळाच्या नावावर, रूपाच्या नावावर, धनाच्या नावावर तो कसल्याही प्रकारचा भेद करत नाही, त्याच्यासाठी सगळे समानच। हेच या सूत्रामध्ये नारद ऋषी आपल्याला सांगत आहे। त्यानंतर वादो नावलंब्यः,
वादो नावलंब्यः. इथे म्हटलं आहे की वाद म्हणजे आपल्याला माहिती आहे वादविवाद, आर्ग्युमेंट, आणि न अवलंब्यः म्हणजे तुम्ही वादविवाद करणं सोडून द्या. कारण वादविवाद किंवा तर्क हे भक्तीमधलं सगळ्यात मोठं विघ्न आहे. कारण वादविवाद आपण केव्हा करतो? जेव्हा आपण आपली बाजू श्रेष्ठ करून सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या वादविवादामध्ये आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जेव्हा आपली बाजू कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण काय झालो? आपण फॅनेटिक झालो. म्हणजे माझाच मार्ग एकमात्र सत्य, मी म्हणतो तेच खरं, मी ज्या भगवंतावर विश्वास ठेवतो तो भगवंतच खरा, आणि तुम्हाला जर ते मान्य नसेल तर या मग आपण वाद करू. मी सिद्ध करून दाखवतो की कसा माझा धर्म, माझा ईश्वर तोच एकमात्र खरा आहे, हे मी सिद्ध करून दाखवतो. अशा प्रकारे भक्त कधीही करू शकत नाही. कारण त्याला माहिती असते की सगळे मार्ग शेवटी भगवंताकडेच जातात. आणि वादविवाद केल्यामुळे काय होतं? कदाचित जर आपण त्यामध्ये पराजित झालो तर आपला भगवंतावरचा विश्वास कमी होतो. म्हणून भक्त त्या भानगडीत पडतच नाही. भक्तांनी कधी वाद घालत बसू नये. वादविवादामध्ये आपला उगीचच वेळ खर्च करू नये. कारण त्यामुळे फायदा काहीही होत नाही, उलट आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो. म्हणून हे संत लोक ते कधी या वादविवादात पडत नाही. भगवान श्री रामकृष्ण वचनामृतामध्ये कितीदा सांगतात, अहो तुम्ही वाद घालत बसू नका, त्या वादविवादामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही, कशाला उगीच वेळेचा खर्च करता? भगवंताला कोण समजू शकतो? तुम्ही तर्क करून भगवंताला समजू शकता का? तुम्हाला वाटते तुमचा धर्म श्रेष्ठ, हे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही इतरांवर तुमचं मत लादण्याचा प्रयत्न करता, आणि त्यामध्ये तुम्ही जर पराजित झाले तर मग तुमच्या धर्मावरचा विश्वास कमी होतो. म्हणून भक्तांनी कधीही वादविवादामध्ये पडू नये. भगवान श्री रामकृष्ण सांगायचे, ते म्हणायचे की एक होता वैष्णव आणि दुसरा होता शाक्त. बघा, एक विष्णूचा भक्त, दुसरा शक्तीचा उपासक, जगन्मातेचा भक्त, या दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता तो जो कृष्णाचा भक्त आहे तो म्हणतो, तुमची शक्ती वगैरे कोणी काही कामाचे नाही, फक्त कृष्णच या जीवाला भवसागर पार करून घेऊन जाऊ शकतो. भगवंत कृष्णच एकमात्र ईश्वर आहे, तुम्ही त्याचंच नामस्मरण करा, तोच तुम्हाला ह्या भवसागराच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो, दुसरं कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर हा जो शक्ती उपासक आहे, जगन्मातेचा उपासक आहे, याला फार वाईट वाटलं की अरे आपल्याच कृष्णाची बढाई मारतो आहे. तेव्हा हा म्हणाला की बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आता त्या वैष्णव भक्ताला आश्चर्य वाटलं की अरे यानं मानलं की भगवान कृष्ण श्रेष्ठ आहे, आणि तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. पण माझी आई आहे ना, ती तर ह्या पूर्ण जगाचा संचालन करते, तिथे जगन्माता आहे, ती शक्ती स्वरूपिणी आहे, ती महाराणी आहे, ती आपल्या सिंहासनावर विराजमान झालेली आहे. आता हे छोटंसं काम ती कशाला करेल? ह्या तुमच्या कृष्णाला तिनं नावाडी म्हणून नौकर ठेवलेला आहे, आणि हा तुमचा कृष्ण बोटीवर बसून नावाडी म्हणून ह्या जीवांना भवसागर पार करून जात आहे. आमची आई काही हे छोटंसं काम करणार नाही, त्यासाठी तिनं कृष्णाला अपॉइंट केलेलं आहे, आणि म्हणून कृष्ण नावाड्याचं काम करतो आणि जीवांचा उद्धार करतो. आता बघा, म्हणजे लोक कशा प्रकारे वादविवाद करतात. एकदा एका सभेमध्ये खूप वादविवाद सुरू होते. एक म्हणायचे की नाही विष्णू श्रेष्ठ, दुसरे म्हणायचे की नाही शिवश्रेष्ठ. खूप वेळपर्यंत वादविवाद चालला, कोणीही तो वादविवाद मिटवूच शकत नव्हते.
त्यावेळेस वैष्णवचरण ते त्या दरबाराचे मुख्य पंडित होते. त्यावेळेस त्यांचं आगमन झालं. मग त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला की म्हणजे तुम्ही आमचं उत्तर द्या. हे लोक म्हणतात की विष्णू श्रेष्ठ, हे लोक म्हणतात की शिवश्रेष्ठ. आता कोण श्रेष्ठ आहे तुम्हीच सांगा. तेव्हा वैष्णवचरण म्हणाले की माझ्या 7 पिढ्यामध्ये अजूनपर्यंत कुणीही विष्णूला बघितलं नाही आणि कुणीही शिवाला बघितलं नाही. मग मी कसं काय सांगणार. पण मी एक गोष्ट सांगतो की जे विष्णूचे भक्त आहे त्यांच्यासाठी विष्णू हा सर्वश्रेष्ठ आहे आणि जे शिवाचे भक्त आहे त्यांच्यासाठी शिव हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांच्या पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की शिव सगळ्यात श्रेष्ठ, शिवांच्या भक्तांसाठी ते बरोबर आहे आणि तुमच्या विष्णूच्या भक्तांसाठी हे बरोबर आहे. तुम्ही तुमचा मार्ग घट्ट धरून ठेवा, तुम्ही तुमच्या मार्गावर निष्ठा ठेवा. म्हणजे इथे तुम्ही तुमच्या इष्टावर प्रेम करा. मी रामकृष्णांचा भक्त असेल, दुसरा रामाचा असेल, तिसरा कृष्णाचा असेल. आता ही निष्ठा पाहिजेच, एकनिष्ठ पाहिजेच. पण मला अधिकार नाही की फक्त माझाच इष्ट किंवा माझाच देव हा श्रेष्ठ आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्याच मार्गाचं अवलंबन केलं पाहिजे, असा भक्तांनी कधीही आग्रह करू नये. आता हनुमानजी म्हणतात, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. की मला माहिती आहे की श्रीराम आणि विष्णू दोनही एकच आहे, पण माझी श्रद्धा फक्त रामावरतीच आहे. रामच माझे सगळे काही, सर्व काही आहे. श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मनि तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. तरीसुद्धा रामच माझे सर्वस्व आहे. याला म्हटलं आहे एकनिष्ठा. पण असं म्हटलं नाही की रामच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे पण इतरांसाठी सुद्धा रामच श्रेष्ठ आहे असं म्हटलं नाही. जे शक्ती उपासक आहे त्यांच्यासाठी शक्ती श्रेष्ठ आहे. भगवान श्रीरामकृष्णाने जगन्मातेची पूजा केली, त्यांच्यासाठी जगन्माता श्रेष्ठ आहे. पण इतर कोणत्याही धर्माची निंदा केली नाही. त्यांनी सगळ्या धर्मांच्या साधना करून दाखवल्या आणि दाखवून दिलं की सगळे धर्म श्रेष्ठ आहे, कोणताच कमी किंवा जास्त नाही. तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या धर्माचं, तुमच्या इष्टाचं आचरण करा, तुम्ही त्याच ध्येयापर्यंत पोचाल, यामध्ये मुळीच संशय नाही. तेव्हा इथे आपण आपलं इष्ट धरून राहायचं. आपण जर उपासक असू, आपल्यासाठी जर राम इष्ट असेल तर रामच आपला एकमात्र ईश्वर आहे, त्याच्यावरच भक्ती करा. कृष्ण आहे, कृष्णाचे भक्त आहे, त्यांनी कृष्णाचीच भक्ती करावी, त्यांना इतरांचं अनुसरण करायची गरज नाही. पण मात्र माझाच ईश्वर श्रेष्ठ आणि बाकी सगळे हे सगळे डेमिगॉड आहेत असं म्हणणं सपशेल चुकीचं आहे. याला म्हटलं आहे फॅनेटिक, की माझाच ईश्वर सत्य आणि बाकी सगळे खोटे असं भक्तांनी कधीही म्हणू नये. म्हणजे अशा प्रकारचे तर्कच करू नये. एकदा एक पंडित होता आणि त्या पंडिताला खूप काही शास्त्र शिकला होता. त्यानं पांडित्यामध्ये सगळ्यांना हरवलं. त्याचं नाव होतं सर्वानंद. ह्या सर्वानंदांनी सगळ्या पंडितांना हरवलं आणि आपल्या आईकडे आला. आणि आईला म्हणाले की आई म्हणे मी सगळ्या पंडितांना हरवलेलं आहे, आता मला सर्वानंद हे नाव नको, आता मला नाव पाहिजे सर्वजित. म्हणजे सगळ्यांना मी जिंकलो आहे, माझं नाव सर्वजित व्हायला पाहिजे. आई म्हणाली अरे त्या भानगडीत कशाला पडतो, तू सर्वानंद नाव तुझं चांगलं आहे, नाही नाही मला तू आजपासून मला तू सर्वजित म्हटलं पाहिजे. आई म्हणाली की मी तुला सर्वजित म्हणू शकत नाही, कारण माझे गुरु आहे कबीरजी आणि मला माहिती आहे की तो कबीरजींना कधीच हारू शकत नाही. तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना जिंकून ये, तू त्यांना जिंकलं तर मी तुला नाव देईल सर्वजित. पण म्हणे तू जिंकलेला आहे याचा काहीतरी पुरावा घेऊन ये की तू जिंकलेला आहे वादविवादात.
तेव्हा सर्वानंदाला वाटलं, अरे कबीर तर काय अशिक्षित आहे, काही वेद वाचले नाही, पुराणं वाचलं नाही, त्यांना काय ज्ञान आहे, त्यांना हरवणं तर अतिशय सोपी आहे. तेव्हा कबीरजीकडे सर्वानंद गेला आणि म्हणे, कबीरजी मला तुमच्याशी वादविवाद करायचा आहे, मी मोठा पंडित आहे, माझ्या आईने तुमच्याकडे पाठवलं. तर म्हणे, आता सुरू करू आपण वादविवाद. तेव्हा कबीरजी हात जोडून म्हणाले की सर्वानंद, मी पंडित नाही आहे, तेव्हा मी माझी हार सुरुवातीला स्वीकारतो, म्हणजे मी हारलो, तू जिंकला, जा म्हणे, तू सर्वजित हो, मला काही घेणं देणं नाही. तेव्हा सर्वानंद म्हणतो की नाही, लिहून द्या. कबीरजीने लिहून दिलं की सर्वानंद जिंकला आणि कबीर हारला. आता ती चिठ्ठी घेऊन आईकडे गेला. आई म्हणे, बघ मी घेऊन आलो चिठ्ठी, कबीरजी हारले म्हणे. आईने बघितलं, त्या चिठ्ठीमध्ये काय होतं, सर्वानंद हारला आणि कबीर जिंकला. अरे म्हणे, इथे तर काय लिहिलं आहे, तू हारला म्हणे, हे बघ, सर्वानंद हारा कबीर जीता. अरे अशी कशी गडबड झाली. पुन्हा गेला. कबीरजी म्हणे, तुम्ही मला फसवलं, म्हणजे तुम्ही काहीतरी उलटं लिहिलं. तर कबीरजी म्हणाले की ठीक आहे, तू तुझ्या हातानं लिहून दे. मग त्यानं स्वतःच्या हातानं लिहिलं सर्वानंद की सर्वानंद जीता और कबीर हारा, असं स्वतःच्या हाताने लिहिलं. कबीरदासांची सही घेतली, चिठ्ठी बंद केली, घेऊन आईला दाखवली. आई आता बघ. आणि आईने बघितलं, पूर्वीसारखंच, सर्वानंद हारा कबीर जीता. अरे हे काय म्हणे, तू तर हारला म्हणे, सर्वानंद हारा कबीर जीता. आता त्या सर्वानंदाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की नुसतं पुस्तकं वाचून काही पंडित होत नाही, त्यांना जे नॉलेज आहे ते सर्वज्ञ आहे. कबीरदासजीचं ज्ञान काही असं पुस्तकी ज्ञान नाही, अनुभवाचं ज्ञान आहे. त्यामुळे ते म्हणतील ते खरं होणार. आणि बघा, शेवटी त्या पंडिताला हार मानावी लागली. कबीरदासांनी सुरुवातीलाच तर्क करण्याचं नाकारलं. नाग महाशय कधीच तर्क करत नव्हते, कारण ह्या तर्क केल्यामुळे आपली शक्ती वाया जाते आणि आपल्याला अहंकार वाढतो की मी श्रेष्ठ आहे, मी हरवलो, त्याला पराजित केलं. आणि आपण कट्टरवादी बनतो की माझाच देव खरा, माझाच धर्म खरा. त्यामुळे आपल्या भक्तीची हानी होते. भक्ती मार्गावर आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्यामध्ये मनामध्ये कधीकधी संशय पण निर्माण होऊ शकतो. जर कुणी आपल्याला वादविवादात पराजित केलं तर आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो आणि भक्ती मार्गावर पुढे जाऊ शकत नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये काय, विश्वासच पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आपण जर वादविवाद करत बसलो, कधीही त्याला आपल्याला उत्तर मिळणार नाही आणि उगीचच आपलं दिवस, वेळ, एनर्जी सगळं काही वाया जाईल. म्हणून भक्ताला, ज्याला खरोखर भक्त व्हायचं आहे, त्या अशा भक्ताला वादविवाद टाळणंच केव्हाही योग्य. कधीच ह्या प्रकारच्या वादविवादामध्ये शिरायचं नाही. कोणी म्हणते ना, बाबा माझा देव श्रेष्ठ, ठीक आहे, तू श्रेष्ठ, जे हाच भाव पाहिजे की मी काही वादविवाद करणार नाही, तो काही माझा मार्ग नाही. कारण वादविवाद कधीच सकारात्मक नसतो. वादविवादानं कधी सत्य लाभत नाही. नैशा तर्केनं मतिरापनेया, कठोपनिषद म्हणते. पण तिथे तुम्ही जिज्ञासा करू शकता, तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण ते सकारात्मक पाहिजे. जे नुसती लोकांची परीक्षा घेण्यासाठी किंवा आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी तो वादविवाद नसतो. सत्य जाणून घेण्याची ती जिज्ञासा असते. नचिकेता म्हणतो की मेल्यानंतर मनुष्याचं काय होतं, हा वादविवाद नाही, ही सत्याला जाणून घेण्याची इच्छा आहे. जेव्हा नरेंद्र म्हणतो की तुम्ही ईश्वराला बघितलं का, हा वादविवाद नाही, तर नरेंद्राला सत्य जाणून घ्यायचं आहे. म्हणून इथे आपल्याला याला वादविवाद म्हणता येणार नाही, इथे कुठे तर्क वगैरे नाही आहे. तर हे खरे मुमुक्ष आहे,
त्यामुळे ते जिज्ञासा करतात, ते ठीक आहे. पण भक्तीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. ईश्वर साकार की निराकार, ईश्वर सगुण की निर्गुण, ह्या सगळ्या गोष्टीवर तर्क केल्यामुळे काय मिळणार आहे? पहिले अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अनुभूती झाली तर भगवंतच सगळं काही तुम्हाला दाखवून देईल. म्हणून म्हटलं आहे की वादो ना अवलंब्य, वादाचा कधीही अवलंब करू नका, कधीही वादविवादात पडू नका. नंतर बाहुल्यावकाशत्वात अनियतत्वाच्य, म्हणजे बाहुल्यावकाशत्वात अनियतत्वाच्य, जे इथं काय म्हटलं की बाहुल्य म्हणजे बहु. आता तर्काला अनेक फाटे फुटतात. जेव्हा आपण तर्क करायला लागतो तिथे कधीही आपण कन्क्लुडिंगवर येत नाही की आता आपण एवढा वादविवाद केला त्याचा हा निष्कर्ष निघाला. कधीच आपण निष्कर्षावर येत नाही. म्हणजे आपली मतं भिन्न भिन्नच राहतात. कधीच आपण कोणतेही एकमत स्वीकारत नाही. आता अशा प्रकारे जर एवढे वादविवाद करून जर एकमत होत नसेल आणि ती भिन्नताच राहत असेल, कारण इथे म्हटलंच आहे बाहुल्यावकाशत्वात, बाहुल्य म्हणजे बहु, म्हणजे आपण तर्क करायला लागलो की त्याला अनेक फाटे फुटतात आणि कधीही एकमत होत नाही. आपल्याकडे किती वादविवाद होता, द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत, हिंदुइझम, वैष्णविझम, शाक्तिझम, शैविझम, म्हणजे अशा प्रकारचे कितीतरी वादविवाद होते. आणि हे लोक आयुष्य नुसते तर्क करायचे, पण कधीही भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे नाही. म्हणून तर भगवान श्री रामकृष्णांना सगळ्या साधना कराव्या लागल्या. म्हणून त्यांना दाखवून द्यावं लागलं की अरे बाबा, वादविवाद करू नका. तुम्ही कोणताही मार्ग घ्या आणि त्यानुसार साधना करा, तुम्ही तिथेच पोहोचणार आहे. जतो मत ततो पथ. तुम्ही कशाला वादविवाद करता? भगवान श्री रामकृष्णांनी सगळ्या धर्माच्या साधना केल्या, अद्वैताची साधना केली, द्वैताची साधना केली, सगळ्या संप्रदायांच्या साधना केल्या, वैष्णव, शाक्त, मधुरभाव, दास्यभाव, सगळ्या साधना केल्या. आणि सगळ्या साधना करून शेवटी ते एकाच ठिकाणी पोचले. आणि म्हणून ते म्हणू शकले की मी अनुभव घेतलेला आहे की तुम्हाला वादविवाद करायची गरज नाही. तुमचा जो मार्ग असेल त्या मार्गाचं प्रामाणिकपणे आचरण करा, तुम्ही पण तिथेच पोचाल. तिथे सत्य काही वेगवेगळं नाही, नावं वेगवेगळी आहे. कोणी म्हणतो हिंदुइझम, कोणी ख्रिश्चॅनिटी म्हणतो, कोणी इस्लाम म्हणतो, कोणी पाणी म्हणतो, कोणी जल म्हणतो, कोणी इक्वा म्हणतो, वॉटर म्हणतो. पण शेवटी पाणी एकच आहे, भगवंत एकच आहे. त्याला तुम्ही कोणत्याही नावानं आळू शकता. एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एक आहे, लोक त्याला वेगवेगळ्या नावानं संबोधतात, हाच फरक आहे. म्हणून बाहुल्यावकाशत्वात अनियतवाच्य, म्हणजे कधीही हा वादविवाद नियंत्रणामध्ये येत नाही. तो नेहमी वेगवेगळाच राहणार आहे, कधीही एकमत होत नाही. आणि म्हणून त्याला फाटे फुटत जातात. कारण एकदाच मी वादामध्ये शिरला की देर इज नो एंड, कुठे संपतच नाही. प्रत्येक व्यक्ती आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. हाताबुक्कीवर येतात, भांडणं करतात, मारामाऱ्या करतात, इथपर्यंत जातं ते. म्हणजे बघा, कधी संपतच नाही. हा कधी न संपणारा वादविवाद. त्यामुळे तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. कशाला तुमची एनर्जी वाया गमावता? भगवंताची भक्ती करा, तो तुम्हाला सगळं काही दाखवेल. काय सत्य आहे, काय असत्य आहे. ठाकूरांची गोष्ट आहे ना, तो सरडा होता, वेगवेगळे कलर बदलायचा. एक मनुष्य गेला तिकडे, त्यानं बघितलं तो लाल होता. दुसरा गेला काही वेळाने, त्यानं बघितलं तो हिरवा आहे. तिसरा गेला, त्यानं बघितलं की तो निळा आहे. आणि चौथ्यानं बघितलं की त्याला कोणताच रंग नाही. तेव्हा सगळे भांडायला लागले आपापसामध्ये. अरे म्हणे, तो सरडा मी बघितला हिरवा होता, तो हिरवा कसा काय राहणार, मी तर बघितला लाल होता. मग एक जण म्हणतो नाही, तो तर लाल नव्हता, तो निळा होता. झाली भांडणं सुरू.
तेव्हा सगळे त्या झाडाखाली जो मनुष्य बसलेला होता त्याच्याकडे गेले. त्याला विचारलं की काय हो, तुम्ही या झाडाखाली नेहमी राहता, सांगा बरं सरडा कोणत्या रंगाचा आहे. तेव्हा तो म्हणतो की बाबांनो, भांडणं करू नका, तो सरडा रंग बदलत असतो, तो बहुरूपी आहे. तो कधी निळा होतो, तर कधी हिरवा होतो, तर कधी पिवळा होतो. तेव्हा आणि कधीकधी त्याला कोणताच रंगही नसतो. तेव्हा तो काही एकाच रंगाचा नाही. तुम्ही ज्या प्रकारे त्याच्याकडे बघाल, ज्या दृष्टीनं बघाल, तो रंग तो घेतो. मग यांना कळलं की अरे, तो सरडा म्हणजे काय वेगवेगळे रंग बदलत असतो. भक्तांसाठी तोच राम होतो, भक्तांसाठीच तोच कृष्ण होतो, भक्तांसाठी तो जीसस पण होतो, भक्तांसाठी तो देवी होतो, विठ्ठल होतो. तो रंग बदलतो, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तुम्हाला जो रंग पाहिजे तो रंग तो तुम्हाला देतो, दाखवतो. म्हणजे बघा, इथे वादविवाद करण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून आपल्याला इथे स्पष्ट करून सांगतात की वादविवाद करू नका. आणि भक्तांनी विशेष करून टाळलं पाहिजे, कारण त्याला कुठे एंडच नाही, कुठे सीमाच नाही, कधी संपतच नाही. असा हा आपला वादविवाद असतो. ठाकूरांनी आपल्या भक्तांना कधीच वादविवाद करू दिला नाही. हाजरा महाशय खूप तर्क करायचे. ठाकूर त्यांना म्हणायचे की अरे हाजरा, हे तर्कट बुद्धी सोडून दे, नुसते शुष्क तर्क करून काय मिळणार आहे तुला, तर काहीच होणार नाही, तुझी काही प्रगती होणारच नाही. म्हणजे भक्तांनी तर्क करणं सोडून दिलं पाहिजे. वादविवादाच्या भानगडीमध्ये भक्तांनी कधी पडूच नये, कारण जो भक्त तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याला दिसतं सगळं एकच आहे. आता माताजी म्हणायच्या ना की कोणाचे दोष बघू नका, कोणाच्याही धर्माचे दोष बघू नका, कोणत्याही व्यक्तीचे दोष बघू नका, कारण सगळे आपलेच आहे. जेव्हा आपण भगवंताचं झालो तेव्हा सगळे आपलेच झाले. इफ यू वॉन्ट पीस ऑफ माइंड, डू नॉट फाइंड फॉल्ट विथ अदर्स, रॅदर सी युअर ओन फॉल्ट्स. माताजी म्हणायच्या की तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर कोणाचे दोष बघू नका, स्वतःचे दोष बघा आणि सगळ्यांना आपलं करायला शिका. नो वन इज ए स्ट्रेंजर माय चाइल्ड, द होल वर्ल्ड इज युअर ओन. हे सगळं जग तुमचंच आहे, इथे कोणीही परक नाही. मग तुम्ही वादविवाद करणार कोणाशी? जर भगवंत एकच आहे, मग तुम्ही कसे म्हणणार की माझा भगवंत तुझा भगवंत? हे भक्ताला शक्यच नाही आहे. तो सगळीकडे एकच बघतो, एकच परमात्मा बघतो. त्यामुळे तो वादविवाद कधीच करत नाही, त्या भानगडीतच तो पडत नाही. भक्तिशास्त्रानी मननीयानी तद उद्बोधक कर्माने करणीयानी. जे बघा, इथे आपल्याला प्रॅक्टिकल संदेश दिलेला आहे. काय म्हटलं आहे की भक्तिशास्त्रानी मननीयानी तद उद्बोधक कर्माने करणीयानी. म्हणजे भक्तिशास्त्र वाचा. ठाकूर म्हणायचे की भागवत वाचा, तुम्ही चैतन्य महाप्रभूचं चरित्र वाचा, म्हणजे भक्तिग्रंथ वाचा. पण नुसतं वाचून थांबू नका, त्यावर मननचिंतन करा. आपण तर बरंच वाचतो, आयुष्यभर आपण वाचत असतो, ऐकत असतो, आपण करतो ते आणि केलं पाहिजे, पण आपण तिथेच थांबतो. इथे म्हटलं आहे की त्याचं मनन करा. नुसतं एखाद्या पुस्तकासारखं वाचू नका, कादंबरीसारखं वाचू नका. तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचं चिंतन करा. तुम्ही कमीच वाचा, एकच पान वाचा, 2 पानच वाचा, पण काय सांगितलेलं आहे यावर चिंतन करा. तर आपण वचनामृत वाचतो आणि म्हणतो की मी 10 वेळा वाचलं, पण प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळा अर्थ त्यामध्ये सापडतो. म्हणून तुम्ही वाचा, पण चांगल्या प्रकारे समजून घ्या, म्हणजे त्यावर चिंतन करा. भगवंताने काय सांगितलेलं आहे, एका एका उपदेशाला किती महत्त्व आहे, तेव्हा तो उपदेश तुम्ही चांगल्या प्रकारे त्यावर चिंतन करा. आणि चांगल्या प्रकारे चिंतन केल्यानंतर मग तिथेच थांबू नका, त्या प्रकारे आचरण करण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार नाही. भक्तिशास्त्र वाचली, रामकृष्णांचं जीवन वाचलं, चैतन्य महाप्रभूंचं जीवन वाचलं, गोपींची भक्ती वाचली,
हे सगळं वाचलं, सगळी माहिती आहे, त्यावर व्याख्यानं मी देऊ शकतो, मी मोठा एक पंडित आहे, हे सगळं आहे, पण उपयोग काय आहे? तुम्ही नुसते चमच्यासारखे आहे. तुम्ही त्या चमच्यानी लोकांना सर्विंग करता, लोकांना वाढता, भात वाढतात, हे वाढतं, वरण वाढता, तुम्ही सगळे पदार्थ भक्तांना त्या चमच्याद्वारे वाढता, भक्तांची तृप्ती होते, पण तुम्ही चमचा, तुम्ही जसे आहे तसेच राहता. त्या चमच्याला काही फायदा होतो का? हा पंडित सगळं ज्ञान संपादन करतो आणि तो लोकांना वाटतो, पण तो मात्र शुष्कच राहतो, कारण तो कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि आचरण करणं तर वेगळंच, आचरण तर कधी करतच नाही, पण लोकांना मात्र पांडित्यपूर्ण गोष्टी सांगतो, खूप रंगवून रंगवून सांगतो. आता हे काही करमणूक करण्याचं साधन नाही, हे धर्मग्रंथ काही करमणुकीचे नाही आहे, ह्या गोष्टी काही करमणुकीसाठी नाही, त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी सत्य दडलेलं आहे, ते सत्य जाणून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. आणि त्यानुसार आचरण तर वेगळंच, आचरण तर करतच नाही. जे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडेची पाषाण, लोकांना खूप उपदेश देतो, खूप वाचन करतो, पण नुसतं वाचन करून होणार नाही. तुम्ही कितीही वाचा, काही उपयोग नाही. वाचा, त्यावर चिंतन करा, मनन करा, आणि मग त्यानुसार तुमचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जीवनामध्ये काहीच आचरण केलं नाही तर तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. तुमची बुद्धी थोडी सूक्ष्म होईल, थोडी तीक्ष्ण होईल, तुम्ही आर्ग्युमेंट करू शकाल, लोकांना माहिती देऊ शकाल. त्या पलीकडे आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही एखाद्या शिशुसारखे राहून जाल. स्वामी विवेकानंद म्हणतात की पुस्तकं वाचून तुम्हाला वाटते की मी खूप आध्यात्मिक झालो, पण त्यामुळे तुमच्या बुद्धीचा विकास होतो, पण तुम्ही आध्यात्मिक दृष्टीनं मात्र लहान शिशुसारखेच राहता. आध्यात्मिक दृष्टीनं तुमचा काहीच विकास होत नाही. तुमच्या फक्त बुद्धीचा विकास होतो, तुमच्या आत्म्याचा विकास होत नाही. मग नुसतं वाचून उपयोग काय? म्हणून म्हटलं आहे की भक्तिशास्त्राने मननीयानी, त्याचं मनन केलं पाहिजे, आणि तद उद्बोधक कर्माने करणीयानी, आणि त्यामध्ये सांगितलेली कर्म जी भक्तीला मदत करणारी आहे त्याचं आचरण केलं पाहिजे. म्हणून नारद मुनी आपल्याला सांगतात की नुसतं वाचनावर समाधान मानू नका. वाचा, परत परत वाचा, त्यावर चिंतन मनन करा, आणि त्यामधलं काहीतरी जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा, तर तुम्ही पुढे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकाल. हेच इथे आपल्याला नारद ऋषी सांगतात. तर इथे काय म्हणतात नारद मुनी बघा, सुखदुःख इच्छा लाभादी, म्हणजे सुख आणि दुःख, इच्छा आणि लाभ, मनामध्ये खूप इच्छा असतात, कामना असतात, लाभ इत्यादी त्यक्ते, म्हणजे ह्या सगळ्यांचा जेव्हा तुम्ही त्याग करता तेव्हा तुम्हाला वेळ मिळते खूप. काले प्रतीक्षमाने क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. आता सुखदुःख आपण जीवनामधून सोडून दिली, सगळ्या इच्छेच्या कामना सोडून दिल्या, लाभ हानीचा आपण प्रश्न सोडून दिला की ह्या सगळ्या गोष्टी मला नको, म्हणजे त्याचा त्याग केला. आता त्याचा त्याग केल्यामुळे तुम्हाला बराच वेळ मिळतो, किंवा ह्या सांसारिक गोष्टींचं ओझंच तर आपल्याला आयुष्यभर वाहत राहावं लागतं. तेव्हा हे ओझं जर आपण कमी केलं तर आपलं मन हलकं होतं, आपल्याला वेळ मिळतो, आपली एनर्जी वाचते, आपल्याला एनर्जी मिळते, वेळ मिळतो, हे सगळं मिळतं. काही लोक सगळं काही सोडून देतात, ह्या संसारच सोडून देतात. ते जातात हिमालयामध्ये किंवा कुठेतरी आश्रमात जातात आणि तिथे ते राहू लागतात. म्हणजे त्यांनी ह्या संसाराची सुखदुःख सोडली, इच्छा सोडल्या, कामना सोडल्या, आणि लाभ हानीचाही प्रश्न त्यांनी सोडला. आता हे सगळं त्यांनी त्याग केलं. आता हे सगळं त्याग केल्यानंतर तुम्हाला खूप वेळ आहे. आता वेळ तुम्हाला उपलब्ध होईल, एनर्जी उपलब्ध होईल,
आता तुम्ही त्याचा कसा उपयोग केला पाहिजे हे नारद ऋषी आपल्याला सांगतात की बरेच लोक ह्या गोष्टी त्याग करतात, पण जो काही त्यांना वेळ मिळतो तो वेळ व्यर्थ गोष्टींमध्ये गमावतात, आळसामध्ये गमावतात. उपयोग काय? स्वामीजींनी हिमालयामध्ये बघितलं, एक साधू ध्यान करत होता आणि ध्यान करता करता तो झोपत होता. तेव्हा स्वामीजी म्हणाले की बघा, हा साधू सगळं सोडून इथे आला आणि या तमोगुणामध्ये झोपतो आहे, याला उठवा आणि नागराला झुंपा, याला जरा कर्म करू द्या. एवढा तमोगुण भरलेला आहे आणि सगळं सोडून उपयोग काय? सगळ्या वेळा झोपीमध्ये काढणार आहे. काही काही साधू असतात किंवा काही काही भक्त ते जातात सगळं सोडून आणि मग तिथे गप्पा मारतात. अरे तुम्ही गप्पा मारून वेळ गमावण्यासाठी इथे आलेले आहात का? मग ते अशा गप्पा मारतात की अरे वो महात्मा ने बहुत बड़ा भंडारा दिया था, उसने लड्डू जलेबी खिलाया, इतना रुपया प्रणामी दिया. आता बघा, हे लोक सगळं काही सोडून भगवान लाभासाठी हिमालयात गेले, आश्रमात गेले, जंगलात गेले आणि तिथे जाऊनसुद्धा ते आपला वेळ व्यर्थ खर्च करत आहे. म्हणजे तुम्हाला वेळ जास्त मिळतो, तुम्ही कशासाठी सोडलं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. अरे मी हे सगळं सोडून कशासाठी आलो? मी आईवडील सोडले, पतीपत्नी सोडले, सगळं काही बंधनं सोडले, मुलंबाळं सोडले, नोकरी सोडली, जमीन जुमला सोडल्या, सगळ्या इच्छा सोडल्या. हे सगळं मी कशासाठी सोडलं? भगवंताला प्राप्त करण्यासाठी. आता हे सगळं सोडल्यानंतरसुद्धा माझं मन भगवंताकडे जात नसेल आणि मी माझा वेळ उगीच व्यर्थ कामामध्ये गमावत असेल तर मग त्या त्यागाचा उपयोग काय? म्हणून इथे आपल्याला नारद ऋषी सावध करून देतात की अर्धा क्षणसुद्धा तुम्ही व्यर्थ गमावू नका. तुम्हाला आता ही वेळ मिळालेली आहे भगवंताचं चिंतन करण्यासाठी. आता तुम्हाला तुमच्याकडे एनर्जी आहे, तुमच्याकडे वेळ आहे. आता सगळं मन देऊन आणि सगळा वेळ देऊन फक्त भगवंताचीच आराधना करा. त्याशिवाय अर्धा क्षणसुद्धा व्यर्थ गमावू नका. नाहीतर हे सगळं त्याग करून उपयोग काय? तुम्ही त्याग करून एवढा वेळ वाचवला, एवढी एनर्जी वाचवली आणि ती मात्र तुम्ही आता फालतू कामामध्ये खर्च करता, पण भगवंताचं स्मरण करत नाही. गप्पा मारण्यामध्ये तुम्ही वेळ घालवता, झोपेमध्ये वेळ घालवता. म्हणजे असं होतं. बरेचदा आपण भगवंतासाठी सगळं त्याग करतो, पण त्याग केल्यानंतर मग आपण भगवंताचं स्मरणच करत नाही. बाकी गोष्टीमध्ये आपण मग मन गुंतवतो. समजा एखादा माझ्याकडे एक आला होता, तो मिलिटरीमध्ये ऑफिसर होता, रिटायर झाला. त्यानं ठरवलं की रिटायर झाल्यावर आपण आपलं जीवन पूर्णपणे आध्यात्मिकपणे जगायचं. आपल्या जीवनामध्ये आपण फक्त भगवंताचं स्मरण करायचं. तो एका आश्रमात जाऊन राहिला. कशासाठी? भगवंताचं स्मरण करण्यासाठी. आणि तिथे आश्रमात गेल्यानंतर भगवंताचं स्मरण तर सोडाच, त्यानं आपलं दुकान उघडलं. तिथे एक बोर्ड लावला की ज्यांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं असेल त्यांना इथे मार्गदर्शन मिळेल. आणि तिथे पण त्यानं बिझनेस सुरू केला की तुम्हाला मेडिकल फिटनेससाठी काय करावं लागेल, कोणत्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील, वय किती पाहिजे. म्हणजे तो मुलांना मार्गदर्शन करू लागला की मिलिटरीमध्ये कसं भरती व्हायचं, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. आयुष्यभर तेच केलं. आता कुठे भगवंताचं स्मरण होणार आहे? जरी आश्रमात गेला तो भगवंताचं स्मरण करण्यासाठी आणि आश्रमाचं काम करण्यासाठी, पण त्यानं तिथे पण आपलं दुकान लावलं की ज्या लोकांना माझ्या मदतीची गरज आहे त्यांनी माझ्याकडे यावं, एवढी एवढी माझी फी आहे, एवढी फी भरून मी त्यांना मार्गदर्शन करेल. म्हणजे बघा, असे बरेच उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणतात की मी आता भगवंताचं स्मरण करणार आहे, रिटायर झालो आहे, आता भगवंताचं स्मरण करणार आहे. पण रिटायर झाल्यानंतरसुद्धा जगाची आसक्ती सुटत नाही, भगवंताकडे मन लावू शकत नाही. नुसतं एकांतामध्ये गेल्यामुळे काही भगवंताचं स्मरण होत नाही. इच्छा पाहिजे भगवंताचं स्मरण करायची. म्हणून इथे सावध केलं आहे
की सुखदुःख इच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतीक्षमाने क्षणार्धमपी व्यर्थम न नियम. म्हणजे तुम्हाला मिळालेला वेळ काले प्रतीक्षमाने क्षणार्धमपी म्हणजे अर्धा क्षणसुद्धा क्षण अर्धम अपी व्यर्थम न नेयम, व्यर्थ गमावू नका. आपल्याला आध्यात्मिक जीवनाबद्दल गांभीर्यच नसते. आपण आपला कितीतरी वेळ व्यर्थ गमावतो. एका मी गाण्यामध्ये म्हटलं आहे, मनमत सोरे मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता काल नहीं रुकता कही एक पल रे. आयु खोकर दौलत पाई दुनिया से झूठी प्रीत लगाई एक दिन होगी सबसे जुदाई अब तो जाग जा प्यारे मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता काल नहीं रुकता कही एक पल रे. बघा, मनाला उपदेश आहे की मना आता झोपू नको. गेलेली वेळ पुन्हा जीवनामध्ये परत येणार नाही. ते म्हणतात ना की टाईड अँड टाईम नेव्हर वेट फॉर मॅन. म्हणजे समुद्राची लाट आणि वेळ कुणाहीसाठी थांबत नाही. हे दिवस असेच आपल्या जीवनामधून निघून जाणार. एक एक दिवस आपला जाणार, कमी कमी होत जाणार आयुष्य. म्हणून आता आपण जागं झालो पाहिजे. किती दिवस झोपणार? एवढं आयुष्यभर आपण झोपून जन्मोजन्मी आपण झोपलेलोच आहोत. म्हणून तर स्वामीजी म्हणतात की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. म्हणजे हा जीव जागाच होत नाही. म्हणून म्हटलं आहे की वेळ गमावू नका. गेलेला क्षण पुन्हा जीवनामध्ये परत येणार नाही. तो कायमचा गेला. तुम्ही 1000 रुपये लाखो रुपये देऊनही एक क्षणसुद्धा विकत घेऊ शकत नाही. मृत्यू आला असेल तर तुम्ही यमाला म्हणू शकत नाही की यमराज मला 1 घंटा द्या, हे घ्या 1 कोटी रुपये, मला 1 घंटा खूप महत्त्वाचं काम आहे, ते काम संपलं की मी येतो. यमराज तुम्हाला 1 घंटा काय 1 क्षण पण देणार नाही. वेळ आली की लगेच तुम्हाला सगळं काही सोडून जावंच लागेल. हे सत्य आहे. हे जीवनाचं सत्य आहे. पण आपल्याला कुठे माहिती आहे? आपण नुसता व्यर्थ वेळ गमावतो. जे आपल्याला गांभीर्य नसते. जे आध्यात्मिक जीवन एवढं महत्त्वाचं आहे. आपले दिवस असेच निघून जात आहे. आपण पुढे पुढे ढकलत आहोत. उद्या करू, कारण ते आपल्याला करायचंच नाही आहे. जे करायचे ते आपण आज करतो. रागवायचे असेल तर आज रागावतो. पैसे कमवायचे असेल तर आज कमावतो. ते आपण पुढे ढकलत नाही. पण ह्या गोष्टी मात्र पुढे ढकलतो कारण आपल्याला करायच्याच नाही. कारण उद्या कधी येत नाही. आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये उद्या कधीच येत नाही. आज जे तुम्ही सुरू कराल तेच उद्या तुम्हाला मिळेल. तुम्ही आज सुरू करत नाही आणि उद्यावर ढकलत जाता. उद्या करू, रिटायर झाल्यावर करू, पुढे करू. पण जीवनामध्ये उद्या कधी येणार नाही आणि तुमची सुरुवात कधीच होणार नाही. म्हणून अर्धा क्षणसुद्धा व्यर्थ गमावू नका. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याग केल्या. सुखदुःख, इच्छा, लाभ आणि सगळ्या त्याग केल्या. आता भरपूर वेळ आहे, एनर्जी आहे. आता हे व्यर्थ कामामध्ये गमावू नका. ह्या सगळा वेळ आणि एनर्जी भगवंताच्या चिंतनामध्ये लावा. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी प्रार्थना करा व्याकुळ होऊन. साधनभजन करा, जपध्यान करा. सगळा वेळ भगवंताच्या चरणीच अर्पण करा. आता फालतू गोष्टी बोलणं सोडून द्या. या भगवंताशिवाय अजून कसलाच विचार मनामध्ये येऊ देऊ नका. कारण मनामध्ये तर संस्कार आहेच, भौतिक संस्कार. त्यांना तुम्ही जागाच देऊ नका. पुन्हा त्यांच्यामध्ये तुम्ही फसण्याचा धोका आहे. कारण ही मायाच अशी आहे की तुम्हाला बरोबर ते फसवणार, कशा ना कशामध्ये तुम्हाला अडकवणार. त्यासाठी खूप सावध राहिलं पाहिजे. हेच आपल्याला या सूत्रामध्ये नारद ऋषी सांगतात. आणि 78वं सूत्र आहे, अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्यादी चारित्र्यानी परिपालनीयानी. तर या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे की भक्ताच्या ठिकाणी कोणते गुण असणं आवश्यक आहे. कारण तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही राजयोगाचा अभ्यास करा की ज्ञानयोग करा की भक्तियोग करा की कर्मयोग करा, काही महत्त्वाच्या गोष्टीचं आचरण करणं खूप महत्त्वाचं असते. आता इथे पतंजलींनी सांगितलेलं आहे की यमा आणि नियमा.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, हे 5 यम आणि 5 नियम आहे. हा आहे आध्यात्मिक जीवनाचा पाया, हे आहे फाउंडेशन. पहिले यम नियम, मग आसन प्राणायाम, मग धारणा ध्यान, मग कुठे समाधी. बघा, आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपण ह्या गोष्टी कधी आचरण करत नाही. त्या यमा नियमा म्हणजे नैतिक जीवन पाहिजे. जो मनुष्य अनैतिक आहे, जो मनुष्य वाईट कर्मामध्ये गुंतलेला आहे, तो कधी आध्यात्मिक होऊ शकतो का? म्हणून इथे म्हटलं आहे की पहिली गोष्ट अहिंसा, म्हणजे तुम्ही तुमच्या वाणीद्वारे, तुमच्या विचाराद्वारे, तुमच्या कर्माद्वारे कधीच कुणालाही इजा करू नका. काया वाचा मनसा कुणालाही त्रास देऊ नका. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम, इतरांना त्रास देणं हेच पाप होय. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अहिंसा परमो धर्म, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? अहिंसा आहे. म्हणजे इथे हिंसा करू नका. हिंसा म्हणजे काही कुणाचा खून करणं किंवा कुणाला मारणं एवढंच नव्हे, तर कुणाचंही मन दुखवू नका, कुणालाही इजा करू नका, कुणाविषयी मनामध्ये द्वेष भावना बाळगू नका. म्हणजे अहिंसेचं आचरण करणं तेवढं सोपं नाही. पण जर तुम्ही अहिंसेचं आचरण करू शकला, अहिंसा प्रतिष्ठायाम तन्सन्निधो वैरत्याग, तुम्ही जर अहिंसेचं आचरण केलं तर ह्या जगामध्ये तुमचा शत्रूच राहणार नाही, तुम्हाला कोणी वैरीच राहणार नाही. तुम्ही जर अहिंसेमध्ये प्रतिष्ठित झाला, अहिंसा प्रतिष्ठायाम तन्सन्निधो, तुमच्या समोर जर कोणी आलं तर त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी हिंसेचा भाव निर्माण होऊ शकत नाही. तुमच्यासमोर वाघ जरी आला तरी तो वाघ तुम्हाला खाऊ शकत नाही, कारण तुमच्या मनामध्ये बिलकुल हिंसेचा भावच नाही आहे. आपले ऋषी राहायचे आश्रमात, जंगलामध्ये राहायचे, तिथे वाघ राहायचे, हरिण राहायचे, सगळे प्राणी राहायचे, पण हे हिंस्र पशु कधीही कुणालाही त्रास देत नव्हते, कारण त्या ऋषीच्या मनामध्ये हिंसेचा भावच नव्हता. तो सगळ्यांवरच प्रेम करायचा. त्यामुळे ह्या पशुपक्ष्यांच्या मनामधली सुद्धा हिंसा निघून गेलेली होती. म्हणजे आपण इथे कुणालाही इजा करू नये, कारण सगळ्यामध्ये भगवंतच आहे. जे कुणालाही इजा करणं म्हणजे भगवंतालाच इजा करणं आहे आणि त्याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहे. म्हणून तुमच्याकडून चांगलं होत नसेल तर करू नका, पण कुणाला त्रास तरी देऊ नका. उगीचच कुणाला इजा करू नका तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. बरेचदा आपण स्वतःचा स्वार्थ बघतो आणि त्यासाठी काहीही करतो, पण आपल्याला कळत नाही की ही आपल्या कर्माची फळं शेवटी आपल्याला भोगावी तर लागेलच, पण आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती पण होणार नाही. हे ज्याला माहिती आहे तो कधीही हिंसेच्या मार्गाने जाणार नाही. म्हणून म्हटलं आहे की अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्यादी. दुसरं म्हटलं आहे सत्य. सत्य हाच ईश्वर आहे. ट्रूथ इज गॉड. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये तुम्हाला कोणतीही साधना करायची गरज नाही. तुम्ही सत्याचं जरी आचरण केलं तरी तुम्हाला ईश्वर दर्शन होऊ शकतं. म्हणजे सत्यवचन हीच कलियुगाची तपस्या आहे, असं भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलं. उपनिषद म्हणतात की सत्यमेव जयते, जय सत्याचा होतो. खोटं बोलून कधीही आपण जीवनामध्ये यश प्राप्त करू शकत नाही. तेव्हा सत्य खूप महत्त्वाचं आहे, सत्यवचन खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की सत्याचं आचरण करा. भगवान श्रीरामकृष्णांनी आपलं जीवन जगून दाखवलेलं आहे. कशा प्रकारे सत्याचं आचरण केलं पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही, मग तो समाज पुरातन असो की आधुनिक असो. तर समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यथा तो समाज नष्ट होतो. म्हणजे स्वामीजींनी पण सत्याचं महत्त्व सांगितलेलं आहे.
जे सत्य हाच आपल्या जीवनाचा एकमात्र आधार असला पाहिजे. कारण सत्याला सोडून आपण काहीच प्राप्त करू शकत नाही. कारण भगवान सत्य स्वरूप आहे. ट्रूथ इज गॉड. तेव्हा जेव्हा भगवान सत्य स्वरूप आहे तेव्हा सत्याला डालवून सत्याशी तडजोड करून आपण कधीच आध्यात्मिक होऊ शकत नाही. म्हणून ते सत्याला महत्त्व दिलेलं आहे की भक्तांनी सत्याचं आचरण केलं पाहिजे. मग तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. तुमच्या शब्दामध्ये एवढी शक्ती येईल की तुम्ही कुणाला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद खरा होईल. कारण तुम्ही सत्याचं आचरण करता. तुमच्या वाणीद्वारे जे निघेल ते सत्य होईल. हे आहे सत्यवचनाचं फळ. तेव्हा लक्षात ठेवा, आपल्याला काही चमत्कार करायचे नाही, पण ईश्वर लाभासाठी सत्यवचन पालन केलं पाहिजे. त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मग म्हटलं आहे शौच दया आस्तिक्य. शौच म्हणजे पवित्रता, आतील आणि बाहेर पवित्रता. जे पवित्रता पाहिजेच. एकतर शरीर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. आध्यात्मिक व्हायचं म्हणजे घाणेरडं राहायचं नाही. ते आळशाचं लक्षण आहे. कपडे घाणेरडे, घर घाणेरडं, सगळं काही घाणेरडं. इथे तुम्हाला स्वच्छता पाळायची आहे. स्नान करायचं आहे, चांगले कपडे घालायचे, चांगले धुतलेले कपडे घालायचे आहे. तुमचा परिसर, तुमची रूम सगळं काही स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर तुमचं मन प्रसन्न होईल. सगळीकडे गलिच्छता असेल तर तुमचं मन लागणार नाही. तुमच्या घरी श्राईन करा, देवालय करा, तिथे स्वच्छ ठेवा, फुलं वाहा, अगरबत्ती लावा, ध्यान करा. वातावरण प्रसन्न मिळेल तुम्हाला. मंदिरामध्ये किती स्वच्छता बाळगतात. उद्देश काय की तिथे गेल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं. म्हणून बाह्य स्वच्छता आवश्यकच आहे. आणि आंतरिक स्वच्छता, मन पण आपलं पवित्र झालं पाहिजे. मनामधले विकार पण निघून गेले पाहिजे. ती प्युरिटीसुद्धा आवश्यक आहे. कारण जीसस क्राइस्ट म्हणतो, ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट दे शॅल सी गॉड. ज्यांचं हृदय पवित्र आहे ते खरोखर धन्य होत की त्यांनाच भगवंताचं दर्शन होईल. म्हणजे बघा, एवढं पावित्र्याला महत्त्व दिलेलं आहे. स्वामीजी अजून एका ठिकाणी म्हणतात, ट्रूथ, प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस, wherever these three things are there, there is no power in the world to crush the possessor thereof. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता आहे त्या व्यक्तीला जगातली कोणतीही शक्ती दाबून टाकू शकत नाही. सगळ्या जगाच्या विरुद्ध ती एकटी व्यक्ती उभी राहू शकते. हे बघा, एवढं सामर्थ्य आहे. हे काही नुसते शब्द नाही. तर सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता जर आपल्यामध्ये असेल तर आपला कोणीही बाल वाकडा करू शकणार नाही. एवढी शक्ती आपल्यामध्ये येईल. आपण एकटेच जगाच्या विरुद्ध उभे राहू शकू. कुणीही आपल्याला हानी पोहोचू शकणार नाही. म्हणून म्हटलं आहे की शौच, दया आस्तिक्य. दया सर्वभूतेषु. म्हणजे हे जे वंचित आहेत, जे दुःख भोगत आहेत, जीवनामध्ये ज्यांना कष्ट भोगावे लागतात, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सहानुभूती पाहिजे. त्यांच्यासाठी आपलं हृदय कुठेतरी द्रवलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की अरे आपले बांधवच उपाशी आहेत, आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कंपॅशन किंवा दया किंवा करुणा हा एक दिव्य गुण आहे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये दया असेल तरच आपण इतरांना मदत करू शकू. तर दयेलासुद्धा खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कंपॅशन आपण म्हणतो. भगवान बुद्धाच्या हृदयामध्ये ही दया होती. ते करुणेचे अवतार होते. त्यांच्या हृदयामध्ये सगळ्या प्राणिमात्राविषयी दया होती. म्हणून तर ते एवढे महान झाले, एवढी ते सेवा करू शकले. म्हणजे आपल्या हृदयामध्ये दया पाहिजे. आपण निर्दय होऊ नये, आपण पाषाण हृदय होऊ नये. दुसऱ्यांचे दुःख बघून आपलं हृदय द्रवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आय कॉल मे महात्मन हुज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर. अदरवाईज ही जे दुरात्मा, ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळते त्यालाच मी महात्मा म्हणतो. अन्यथा तो तर दुरात्माच होय. म्हणजे बघा, गरिबांचे दुःख बघून आपलं हृदय कळवळलं पाहिजे. त्यांना मदत करण्यासाठी आपण पुढे सरसावलो पाहिजे. जर आपलं हृदय पाषाण हृदय असेल, आपल्या मनामध्ये कुणाहीविषयी काहीही भावना नसेल, तर आपण कुणालाही मदत करू शकणार नाही.
आणि आपण आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती करून घेऊ शकणार नाही. म्हणून दया आणि आस्तिक्य म्हणजे ईश्वर आहे, त्याला बघता येणं शक्य आहे, त्यासाठी साधना केली पाहिजे, यावर आपला विश्वास पाहिजे. जर आपण सुरुवातीलाच नास्तिक झालो की अरे सब झूठा है, कुछ नाही आहे, तर आपण साधनाच करणार नाही आणि साधना केली नाही तर आपली प्रगती होणार नाही. ईश्वर आहे पण तो इंद्रियांना दिसत नाही, अतिशय सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म ईश्वराला बघण्यासाठी साधना करावी लागते. या मनाचं मंथन करावे लागते. दूधमे माखन केवळ शब्द तू जानी, चंचल मन का मंथन करले सुनेगा ईश्वरवाणी. नुसतं दुधामध्ये लोणी आहे म्हणून होणार नाही, त्या चंचल मनाचं मंथन करून ते लोणी बाहेर काढलं पाहिजे. दुधामध्ये लोणी दिसत नाही पण आहे, यावर विश्वास पाहिजे. जर यावर विश्वास असेल तर आपण साधना करू. म्हणजे कुठेतरी आस्तिक्य बुद्धी आपल्यामध्ये पाहिजे, कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो, कुठेतरी श्रद्धा पाहिजेच. कारण ह्या गोष्टी इंद्रियाच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे आहे. विश्वास ठेवल्याशिवाय आपण पुढे एकही पाऊल टाकू शकत नाही. वैज्ञानिकसुद्धा त्यांना माहिती असते एक निसर्गामध्ये ह्या गोष्टी लपलेल्या आहे. पहिले त्यांना विश्वास ठेवावा लागतो, मग ते प्रयोग करून सिद्ध करून दाखवतात. तेव्हा प्रत्येक गोष्ट विश्वासापासूनच सुरू होते. ह्या गोष्टी ज्या इंद्रियाद्वारे बघू शकत नाही, अतिशय सूक्ष्म आहे, तेव्हा विश्वास ठेवून आपल्याला प्रवास सुरू करावा लागतो. मग अनुभूती आल्यावर मग विश्वासाची गरज नाही, कारण मग आपण ते प्रत्यक्ष सत्य बघत असतो. म्हणून म्हटलं इथे की आस्तिक्य बुद्धी चारित्र्यानी परिपालनीयानी. तर हे सगळे गुण आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. जर आपल्याला भक्त व्हायचं असेल, जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. त्याशिवाय आपण भक्ती मार्गामध्ये सुद्धा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे भक्ती मार्गाचं आचरण करूनसुद्धा आपण भगवंताचा लाभ करून घेऊ शकणार नाही. कारण हे नैतिक जीवन अतिशय महत्त्वाचं आहे. नैतिकतेशिवाय कधीच मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही. म्हणजे पहिले नैतिकता पाहिजे, मग आध्यात्मिकता आपोआपच येईल. पहिले पावित्र्य पाहिजे, पहिले चारित्र्य पाहिजे, पहिले मन शुद्ध झालं पाहिजे, पहिले आपल्या मनामध्ये पवित्रता आली पाहिजे, मगच ह्या गोष्टी लाभ होणं शक्य आहे. तेव्हा आता आपण ते गाणं ऐकूया. मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता, काळ नाही रुकता कही एक पल रे. ते गाणं आपण ऐकू आणि त्यानंतर आजच्या वाणीला आपण विराम देऊ. तेव्हा शांतपणे ऐकूया. मन मत सोरे और न सोरे, मन मत सोरे और न सोरे, बीत गया दिन फिर नहीं आता, काल नहीं रुकता कहीं एक पल रे, काल नहीं रुकता कहीं एक पल। मन मत सोरे और न सोरे, बीत गया दिन फिर नहीं आता, काल नहीं रुकता कहीं एक पल रे, काल नहीं रुकता कहीं एक पल रे।
से सब कुछ मिल जाता, पर टूट जाता है ईश्वर से नाता। दौलत से सब कुछ मिल जाता, पर टूट जाता है ईश्वर से नाता। आखिरी पल कुछ साथ ना आता, अब तू खुद ही खुद को बचा ले। मन मत सो रे तू, मन मत सो रे, मन मत सो रे तू, मन मत सो। कर दौलत पाई, दुनिया से झूठी प्रीत लगाई। आयु खोकर दौलत पाई, दुनिया से झूठी प्रीत लगाई। सबसे एक दिन होगी जुदाई, अब तो जाग जा, जाग जा प्यारे। मन मत सो रे तू, मन मत सो रे, मन मत सो रे तू, मन मत सो। मन मत सो रे और न सो रे, मन मत सो रे और न सो रे। बीत गया दिन फिर नहीं आता, काल नहीं रुकता कहीं एक पल रे, काल नहीं रुकता कहीं एक पल, काल नहीं रुकता कहीं एक पल रे, काल नहीं रुकता कहीं एक पल। तर आपण बघितलं या गाण्यामध्ये की वेळेला किती महत्त्व दिलेलं आहे। अर्धा क्षणसुद्धा व्यर्थ गमावू नका, कारण गेलेली वेळ पुन्हा आयुष्यामध्ये परत येत नाही। अनावश्यक गोष्टीसाठी आपण सगळं आयुष्य खर्च करतो, पण जी गोष्ट निरंतर राहणारी आहे, नित्य आहे, सत्य आहे, त्याला आपण प्राधान्य देत नाही आणि शेवटी पुन्हा पुन्हा आपल्या या जगामध्ये येऊन दुःख भोगावी लागतात। म्हणून साधकाने सावध झालं पाहिजे आणि वेळेचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे, हे नारद मुनी आपल्याला इथे सांगतात। तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया। नमस्कार, धन्यवाद। ओम सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरिः ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।